आखाड्यामध्ये यायचे। चला पैलवान असलम काजी, पैलवान हनुमंतराव गावडे, नितीन अप्पा गुलाब, पैलवान ज्ञानेश्वर आबा कटके या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते अण्णा रामकृष्ण हेमचंद्र सासू पाटील, संग्रामदादा जाधवराव, पैलवान दत्तात्रय अण्णा कटके, मारुती अण्णा गाडे उपसरपंच, तसेच किसान संघाचे उपाध्यक्ष असलेले दादासाहेब बबनराव साधव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश बापू साधव, पैलवान बाळासाहेब भोसले, पैलवान हनुमंतराव कंद या सर्व मान्यवरांना विनंती आहे। त्याचप्रमाणे संतोष महाराज लांडगे या सर्व मान्यवरांना विनंती आहे, महाराष्ट्र केसरी गटातली पैलवान विशाल बनकर आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये या। पैलवान निलेश बोराटे ताबडतोब आखाड्यामध्ये या, आपल्या हस्ते कुस्ती लावण्यात येणार आहे। पैलवान दिलीप मोडक आपल्या शिवाजी महाराष्ट्र केसरीची कुस्ती लावण्यात येणार आहे। आपण आखाड्यामध्ये या। या कुस्तीचे मुख्य आयोजक असलेले अण्णा रामकृष्ण अण्णा हेमचंद्र सासू पाटील मी विनंती करेन, महाराष्ट्र केसरीची कुस्ती लावण्यासाठी ताबडतोब आखाड्यामध्ये या। सर्वांचं आदरणीय दशरथजी वाघे साहेबांचं आगमन सहर्ष स्वागत करत विनंती असेल, कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यामध्ये उपस्थित राहावं। संपलेल्या कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे व्यंकटे देशमुख पैलवान विजय मॅट क्रमांक 2 वरती कुंड सर, मारुती संभाळ सर आणि मनीष नामदेव WFI धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित होता युवा उपसरपंच महेंद्र शेठ परशुराम भाडळे, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट लगन शेठ गुलाबराव भाडळे, आदरणीय जीवन शेठ कुंभार, आदरणीय सागर शेठ तानाजीराव जाधव या सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत करताना राहुल शेठ साधव पाटील आपलं स्वागत करतो। शुभम थोरात विजय, अनिल म्हात्रे पुणे जिल्हा लालपट्टी, विशाल बनकर लाल पट्टी धारण केलेला आहे, तर महेंद्र गायकवाड निळ्या पट्टीमध्ये आहे। पत्रकार बंधू, उपस्थित प्रेक्षक सर्वांच्या माहितीसाठी ज्याप्रमाणे गुण होतील त्याप्रमाणे त्याचे वर्णन केले जाईल। दुहेरी गटाची पकड करायचा प्रयत्न महेंद्र गायकवाडचा निशाण उधळून लावला। अतिशय तुल्यबळ अशी कुस्ती याही पूर्वी अनेक वेळा झालेली आहे। महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार महेंद्र गायकवाड विरुद्ध विशाल बनकर, सरपंच म्हणून काम पाहत आहे रोहिदास आमले, आखाडा प्रमुखाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच संभाजी निकाजे आणि जज तानाजी केसरे। अद्याप गुणांची नोंद नाही आणि लाल पट्टी धारण केलेल्या तानाजी बनकरला निष्क्रियता जाहीर करण्यात आली आहे, पण कुस्ती करा, गुण मिळवा। अतिशय सुंदर आक्रमण, परंतु गुणांची नोंद अद्याप नाही। तुल्यबळाची लढत लाल पट्टीमध्ये विशाल बनकर आक्रमण झाला होता, दस्ती ओढून ताबा मिळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या प्रचंड ताकदीनं महेंद्र उधळून लावला आणि सरपंच निष्क्रियता जाहीर करतायत। आता निळी पट्टी धारण केलेल्या महेंद्र गायकवाडला दोघांनाही एक एक निष्क्रियता जाहीर झालेली आहे, अद्याप गुणांची नोंद नाही। सरपंच सांगताय पण कुस्ती करा आणि त्याच्यामध्ये महेंद्र गायकवाड यशस्वी, 2 गुणांची नोंद महेंद्रच्या खात्यामध्ये। एकेरीपणाची पकड आणि ताबा मिळवत महेंद्र गायकवाडला 2 गुणांची आघाडी घेतलेली आहे। कुस्तीचा फलक 0-2। उत्कंठा शिगेला पोहोचतीये, सरपंचांचा इशारा कुस्ती करा, बोट पकडून कुस्ती चालू नका। दोन्ही मार्गदर्शक आपापल्या कुस्तीगीराला डावपेच
करायचे त्याचं मार्गदर्शन करतात. दरम्यान पहिल्या फेरीचे 35 सेकंद बाकी आहे आणि गुणांची नोंद 0. सुंदर अशी लढत ज्याला बाहुबली म्हणून संबोधलं जातं असा महेंद्र गायकवाड तर तिथं चक्राच्या अनेक वेळा टाक नावाचा उपयोग करून रोमहर्षक विजय मिळत असलेला विशाल बंदला. आणि सरपंचाच्या शेतीबरोबर पहिल्या फेरीची समाप्ती गुणबला आपापली माती घ्या, आपापली माती घ्या. मध्यांतर संपलेले आहे. तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ. बघूया पिछाडीवर पडलेला विशाल बनकर गुण मिळवून आघाडी कमी करतात. महेंद्र गायकवाडची हप्ते नावाची पकड पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो महेंद्र. आणि पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आपल्या भरभक्कम ताकदीचा उपयोग करत गुणांची नोंद करण्यात यशस्वी. 4 गुणांची आघाडी 0. पलीकडच्या आघाड्या कुस्ती चालू देवा. आणि डोळ्यात माती गेलेली आहे. वैद्यकीय अधिकारी कुस्तीला प्रारंभ. बाकी माहिती नाही. 0. तब्बल 4 गुणांची आघाडी महेंद्र गायकवाडच्या खात्यामध्ये. कुस्तीचे 2 मिनिटांच्या बाकी आहे. पिछाडीवर पडलेला विशाल आक्रमक झाला. गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण आपल्या भरभक्कम ताकदीनं ज्याला बाहुबली म्हणून संबोधलं जातं असा महेंद्र गायकवाड एकेरी पदाचे पकड करण्याचा प्रयत्न. पुण्याच्या महेंद्रची हप्ते नावाची पकड परंतु 0. एकमेकांच्या संपर्कात आहे. डाव करण्याचा प्रयत्न करतात परंतु गुणांची नोंद मात्र नाही. महेंद्र 2 वेळा ताबा मिळवून 2-2 असे 4 गुण घेतलेले आहेत आणि 4 गुणांची आघाडी पुन्हा एकदा आणि तब्बल 6 गुणांची आघाडी कुस्तीच्या गुणफलक 0-6. याला कोणासाठी थांबत नाही. अखेरचे 36 सेकंद करो अथवा मरो. विशाल बनकर पुढे करो अथवा मरोची स्थिती पहिला गुण घ्या. विजय हासिल करण्यासाठी तब्बल 6 गुणांना पिछाडीवर असलेला विशाल बनकर काय करतोय. दरम्यान सरपंचाचा इशारा बोगटे पकडून कुस्ती रोखू नका, कुस्ती करा. आणि लगेच त्याची समज दिली होती त्याचं पालन केलं गेलं नाही. सरपंचाचा इशारा बोट पकडणाऱ्या महेंद्रला ताकीद तर विशालला 1-6. अखेरचे 13 सेकंद.
आणि कुस्तीची विभागासाठी 5 गुणांच्या अधिकारात महेंद्र गायकवाड दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. धन्यवाद. चालू कुस्तीनंतर विनायक त्यांनी चांगली लाल पट्टीमध्ये करावा. कल्पेश पाटील आपल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर विजय